श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एका हाताने भाकरी कशी थापायची हे सांगणार आहे माझ्या या व्हिडिओमधून. तुम्ही नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आता मी एका हाताने कशी भाकरी बनवते ते. तर मी इथे ताट घेतलेलं आहे एक मोठं आणि त्यामध्ये पीठ घेतलेलं आहे. इथे मी दोन भाकरींचं पीठ घेत आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला भाकरी किती मोठी करायची आहे किंवा किती छोटी करायची तसं तुम्ही पीठ इथे घ्यायचं. आणि त्यानंतर मी थंडच पाणी इथे वापरलेलं आहे, गरम पाणी घेतलेलं नाही आहे. आणि हे पीठ माझ्याकडे घरीच गिरणी आहे तर त्यामध्येच दळलेलं आहे. त्यामुळे हे पीठ एकदम बारीक आहे, याला चाळायची वगैरे काहीच गरज नाही आहे. पण तुम्ही जर गिरणीमधून पीठ दळून आणत असाल तर नक्कीच येथे बारीक चाळणीने पीठ चाळून घ्या. मी इथे थंड पाणी, थोडं पाणी, भाकरीचं पीठ मळताना नेहमी थोडं करून पाणी टाकायचं आणि व्यवस्थित जोर लावून मळायचं. एकदम व्यवस्थित. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने इथे पीठ मळते. ते एकदम मऊ आणि थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे. पातळ करायचं नाही आहे जास्त, त्यामुळं पाणी थोडं टाकायचं आहे, लागेल तसं. भाकरीच्या पिठामध्ये पाणी जास्त ओढलं जातं, त्याच्यामुळे पाणी थोडं करून टाकायचं. तुम्ही जर थोडा वेळ पीठ असंच ठेवलं तर ते कोरडं पडतं. त्यामुळे थोडं करून पाणी टाकून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही जेवढं जास्त चोळून पीठ मळून घेताल तेवढी आपली भाकरी मस्त खरपूस आणि खमंग मऊ अशी होते आणि आपल्याला थापायलाही खूप सोपी जाते. तर तुम्ही बघू शकता मी किती आणि कशा पद्धतीने हे पीठ मळून घेतले आहे. व्यवस्थित ताटाला काहीच पीठ राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आहे. तुम्ही इथे परातही घेऊ शकता, पण मला 2च भाकरी करायच्या होत्या त्यामुळे मी इथे ताट घेतलेलं आहे. असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटले की पीठ थोडं कोरडं वाटतंय, तुटतंय, तर त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हात लावला तरीही चालतो. पण आता आपलं पीठ एकदम व्यवस्थित झाले आहे. अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार होत आहे. पीठ जेवढं चांगलं मळू तेवढी आपली भाकरी छान होते. त्यामुळे तुम्हीही पीठ मळताना कंटाळा करायचा नाही. आजकाल डाएट वगैरे त्यासाठी बरेच जण भाकरी खाण्याला प्राधान्य देतात आणि काही जणांना भाकरी बनवता येत नाही. मग त्यासाठी ही पद्धत नक्की ट्राय करा. नक्की तुम्हालाही भाकरी जमेल. सुरुवातीला तुम्ही छोटी भाकरी बनवा आणि हळूहळू मोठी बनवायचा प्रयत्न करायचा. आता मी एक गोळा घेतलेला आहे त्याच्यातून. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तो गोळा असा एकसारखा करून घेतला आहे. आणि भाकरी थापताना आपल्याला भरपूर असं पीठ पण पोळपाटावर किंवा तुम्ही परातीत करत असाल तर परातीतसुद्धा टाकायचं आहे. अशा पद्धतीने मी पीठ सगळ्या बाजूने पोळपाटावर पसरवून घ्यायचे आहे आणि गोळ्यावरती सुद्धा टाकायचे आहे. आणि अशा प्रकारे मी जसं केलं आहे त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. आणि हळूहळू एका हातानेच मी इथे भाकरी करत आहे. मी इथे दुसऱ्या हाताचा वापरही केला नाही. तुम्ही बघू शकता. हळूहळू भाकरी आपली थापून घ्यायची आहे. आणि मध्ये हाताला चिटकत असेल तर तुम्ही वरूनही थोडंसं पीठ टाकू शकता. आणि खाली जे आपण पीठ टाकले ते पोळपाटाच्या मध्ये घेत राहायचं आहे थोड्या वेळाने, म्हणजे आपल्याला भाकरी थापता येते व्यवस्थित, ती खाली चिटकत नाही. आणि हातालाही थोडेसे पीठ लावून मग भाकरी थापायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मी कशी भाकरी थापत आहे. हळूहळू एकदम पातळ आणि खरपूस अशी भाकरी तयार होते. आणि थापताना कुठल्याही प्रकारची हाताला चिटकत नाही. तुम्हाला वाटतंय जर चिकटते तर तुम्ही हाताला थोडंसं पीठ लावायचं.
मी इथे दुसऱ्या हाताचा वापरही केला नाही. अशा पद्धतीने तुम्ही छोटी, सगळ्यात आधी छोटी, मग थोडी थोडी मोठी, अशा प्रकारे तुम्ही भाकरी करायला शिकू शकता. मला तरी हीच पद्धत सोपी वाटते. दोन्ही हाताने, काही काही लोक दोन्ही हाताने सुद्धा भाकरी करतात. ती ही पद्धत छान आहे, पण तुम्ही एका हाताने ट्राय करा, तुम्हाला नक्की करता येईल. आणि तवा चांगला, भाकरी करताना तवा नेहमी चांगला तापत ठेवायचा. तवा चांगला गरम झाला तरच आपली भाकरी चांगली होते. ही एक भाकरीच्या मागची खरी ही गोष्ट आहे की तवा चांगला तापला पाहिजे. आणि भाकरी तुम्ही बघितलं की मी कशा पद्धतीने भाकरी टाकली. आणि भाकरी टाकल्या आपल्याला लगेचच त्यावरती पाण्याचा हात लावायचा आहे. त्यामुळे काय होतं की आपल्या हाताला जास्त चटकाही बसत नाही आणि भाकरी पण व्यवस्थित भाजली जाते यामुळे. आणि तेच जर पाणी आपण खूप उशिरा लावले तर ती भाकरी वातड अशी होते. त्यामुळे अशा प्रकारे लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे. त्यामुळे हातालाही भाजत नाही आणि भाकरीही मस्त होते. आणि भाकरीला पाणी लावलं की उलटनं जो आपला उलटणं आहे तो पाण्यामध्ये बुडवायचा आणि भाकरीच्या कड्या आधी मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे भाकरी पटकन पलटी केली जाते. आणि पाणी थोडं ओलसर आहे तोपर्यंतच भाकरी पलटी मारायची, म्हणजे भाकरी मस्त भाजली जाते. खूप वेळ ठेवायचं नाही आहे. आणि आता भाकरी आपल्याला एका ह्या बाजूने व्यवस्थित भाजून द्यायची आहे. त्याशिवाय भाकरीला पलटी मारायची नाही आहे आणि सारखं सारखं उलटणंसुद्धा मध्ये मध्ये घालायचं नाही आहे. आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. भाकरी भाजत आल्यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. भाकरीला जेवढा चांगला तवा तापलेला असतो तेवढी भाकरी आपली चांगली होते. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल किंवा तुम्ही दोन्ही हाताने जरी भाकरी करत असाल तरी या पद्धतीने नक्की करून सांगा मला कशी होती भाकरी, ती कमेंट नक्की करा. माझा हा छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत माझी ही पद्धत पोहोचवण्याचा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मलाही सुरुवातीला भाकरी येत नव्हती, पण मी या पद्धतीने भाकरी करते. माझी मम्मी याच पद्धतीने भाकरी बनवते, तिचं बघून बघून मीही शिकले. तुम्ही बघू शकता भाकरी आपली भाजते मी कशा नंतर भाकरी आपोआप आपली काडा सोडते भाजायला लागले की. आणि आपल्याला जसं जसं हे वाटेल तसं भाकरी गोल गोल फिरवून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. खालच्या साईडने भाकरी आपल्याला व्यवस्थित भाजायची आहे, तरच आपली भाकरी फुगते आणि भाजली जाते. आता आपली भाकरी बघा तुम्ही कसली मस्त भाजली आहे एकदम. मी इथं बाजरीची भाकरी बनवत आहे. आता तुम्ही बघू शकता भाकरी आपली कसली भारी फुगती येते, एकदम काटोकाट फुगते ती. तर एकदम मस्त तिला पापुद्रा येतो. अशीच भाकरी खायला एकदम मस्त लागते. आता मी थोडा वेळ तव्यावर भाजणार आहे आणि थोडंसं गॅसच्या फ्लेमवर सुद्धा भाकरी भाजणार आहे, कारण आमच्या इथे थोडी कडक भाकरी लागते. पण तुम्ही गॅसवरही भाजू शकता, जास्त मऊ वगैरे हवे असेल तसं. पण अशी भाजली तर भाकरी अजून भारी लागते एकदम. आपण सिटीमध्ये राहतो त्यामुळे इथे चूल वगैरे नाही आहे, पण गावाकडे निखाऱ्यावर अशा पद्धतीने भाकरी भाजली जाते. तिची चव एकदमच भारी असते. पण मी इथे गॅसवरच आता तुम्हाला भाजून दाखवत आहे. अशा प्रकारे जास्त वेळ पण ठेवायचं नाही आहे. उलटण्याच्या मदतीने थोडा थोडा वेळ भाकरी फिरवत भाजून घेतली. तुम्ही बघू शकता भाकरी कसली भारी झाली आहे. नक्की ट्राय करा. सगळ्या बाजूने एकदम मस्त भाजली आहे. तुम्हाला याच्यावरती तीळ लावायचे असेल तरी तुम्ही लावू शकता. आता मी दुसरी भाकरी परत एकदा दाखवते तुम्हाला कशी बनवायची. अशा पद्धतीने मी गोळा केला आहे. आणि आपल्याला जर कोरडं वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात लावून परत आपण मळून घ्यायचं. कोरडं असेल तर लगेच भाकरी थापायला घ्यायची नाही. पोळपाटावर पीठ टाकून घेतलं ना अशा पद्धतीने हलक्या हाताने मी भाकरी थापून घेणार आहे.
मी इथे कुठल्याच प्रकारे दुसऱ्या हाताचा उपयोग केला नाही आहे थापण्यासाठी. तुम्हीही नक्की ट्राय करा. म्हणजे आपले हातही जास्त भरले जात नाही, त्यामुळे पण आपल्याला दुसऱ्या भांड्यांना वगैरे हात वगैरे लावता येत नाही आणि मग सगळा किचनमध्ये पसारा होतो. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. एकदम झटपट होते, जास्त पसाराही होत नाही आणि पटकन भाकरी होते. चपातीपेक्षा भाकरी ह्या पटपट होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे मी दुसरीसुद्धा भाकरी इथे मस्तपैकी थापून घेतली आहे. एकदम पातळ अशी भाकरी मी केलेली आहे आणि तीसुद्धा त्याच प्रकारे भाजून घेणार आहे. आता माझी ती पण भाकरी इथे भाजून झालेली आहे. जशी मी पहिली भाकरी दाखवली तशीच ही पण भाकरी केलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझा हा छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत भाकरी कशा पद्धतीने मी करते ते तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने भाकरी करता किंवा कशा पद्धतीने भाकरी भाजता हेही मला नक्की सांगा. मलाही तुमच्या पद्धतीने भाकरी करून बघायला नक्की आवडेल. अशा पद्धतीने माझ्या दोन्ही भाकरी इथे करून तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता कशा मस्त भाकरी इथे झाल्या आहेत. तुम्हाला भाकरी जर थोड्या कडक हव्या असतील तर थोड्या वेळ त्याच्यावर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही, अशाच ठेवायच्या. धन्यवाद.